बोटीतून फिरायला गाडी चाललो बोटीतून फिरायला इथं स्पॉन्सर आपला ऋषी पैसे नाही आलास तू हॅलो गाईज, मी अजय पाटील. नमस्कार. कसे तुम्ही कसे नाही? आम्ही आज चाललो फिरायला म्हणजे कुठे तुम्हाला ते समजेलच, तरी मी सांगतो. आम्ही आज पहिले चाललो अलिबागला. अलिबागवरनं मग बघू काय प्लॅन ठरतोय काय नाही. आम्ही तीन बाईक रिक्षा घेतले, तुम्ही बघू शकता. हॅलो गाईज, आम्ही आत्ता आलो डीमार्टला. तुम्ही बघू शकता आजूबाजूला थोडं शॉपिंग करायचे. शॉपिंग म्हणजे पोपटीचं सामान घ्यायचं आहे आणि पोपटीचं थोडं खाय प्यायला. बघू आता काय करताय, काय घ्यायचं आहे. हॅलो, डीमार्टला रिजनेबल प्राईस आणि स्वस्तमध्ये भेटतं, तुम्हाला तर माहीत असेल. काय पिंट्या बरोबर ना? हां, पनवेलच्या पुढे जो डीमार्ट आहे ना तिथं आला. लेफ्ट साईड राईट साईडला डीमार्ट आहे. आमची एक गाडी बंद पडली, ती बंदच पडली आहे. गॅरेजला अजून काही चालू नाही झाली. आता ती गाडी तिथंच ठेवू. असे एक दोन गाडीवर सिंगलच होते. आम्ही काय आपलं गाडी बंद पडली आपली. डबल घेऊ. आता काय बॅगा रिक्षाच घेऊ. बाकीच्या भरपूर बॅगा, खूप सामान आहे. अजय, आता ही आपली शॉपिंग आहे. आपण बॅट घेतली आहे, बॅडमिंटन घेतलं आहे, खायला चिप्स घेतलेत, ही चड्डी, कॉलगेट. पिंट्या बघा, पिंट्या ही चड्डी घालणार. हां, आणि बॅग फिरायला घेतलेली आम्ही. एक बॉल आहे घेतला, पण हा टेन्सचा घेतलेला. अजून शॉपिंग चालू आहे. तू परत फिरून त्या चड्डीवर झाला. चड्डी नाही आवडत. तू टी शर्टवर मी व्हिडिओ पण करत होतो, चड्डी पण. आता आम्ही जेवायला थांबलेलो आहे. जेवायचं हॉटेलाचं नाव आहे, या हॉटेलचं नाव काय? रायगड धाबा. जेवणाचं नाव रायगड. हाय, अशा रीतीने आम्ही थोड्यात वेळात पोचतोय. आता गाडीत बसून कंटाळा आला म्हणून मी चालत जातोय. आमच्या गाड्या सगळ्या पुढे गेलेल्या आहेत. आता थोड्याच वेळात आम्ही पोचू आमच्या विलावर. डॉल्फिन विलाचं नाव आहे. बीचपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता फ्रेश होऊ, मग जाऊ बीचवर, एन्जॉय करू, फिरू, बघू कसं काय कसं नाही. बाकी भेटू नंतरला. बाय गाईज. सॉरी, आम्हाला विलाच भेटत नाही. आम्ही शोधतोय बराच, पण हा एक विला दिसलेला तो चांगला आहे. कुठला विला आहे काय माहिती, समजतच नाही. आम्ही परत एकदा हरवलं नाही म्हणजे रस्त्यावर डेस्टिनेशनवर पोचलो, पण आमचा हॉटेलच सापडत नाही आम्हाला. हा एक विला बघा तुम्ही, माझ्या मागे बघू शकता, मस्त दिसतोय. काय नाव विलाचं? ब्लिश विला. मस्त आहे, पण आता आम्ही हा तर बुक नाही केला. आम्हाला आधी माहीत असतं आम्ही बुक केला असता. बाकी हे आमची गाडी बाकी उभेत, आम्ही शोधतोय आता प्रत्येकजण. तुम्हाला पण कधी अलिबागला आलं तर आम्ही ज्या बीच विला रूम हॉटेलमध्ये थांबले तिथं या. 2,500 AC रूम, 2 बेड, 2 मॅट्रेस प्लस त्यांचं स्विमिंग पूल पण आहे. जेवणाची पण सोय आहे. तुम्ही ऑर्डर द्या, त्याप्रमाणे आपण जेवण देऊ, ते जेवण तयार करून देतील. इथे आजूबाजूला बरेच हॉटेल आहेत, फार्म हाऊस आहे, रिसॉर्ट आहे, चांगल्या क्वालिटी. आता रेट तर माहीत नाही, पण तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करा, बघा कसं आहे कसं नाही. आम्हाला विला भेटलेला आहे.
बघा त्या एकाला विचारलं त्याने सांगितलं आम्हाला. थोड्यात पोचल्यानं तुम्हाला दाखवतो मी काय वेगळं. हा भेटला. असाने आम्ही फायनली डॉल्फिन हाऊस बीच रिसॉर्ट ह्या पोचल्या. तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, मी दाखवतो एक मिनटं. यस बघा ह्या माझ्या मागेच आहे. उन्हामुळे दिसत पण नसेल तुम्हाला, मी आतमध्ये जाऊन दाखवतो. आहे बघा यो असं प्रत्येने विला आहे. ठीक आहे, रेटच्या हिशोबाने परफेक्ट आहे. इथं कोणच नाही वाटतं, आम्हीच आहे. काय गाडी कुठे लाव, 2 मिनटं मी तुम्हाला येतो परत. आमची गाडी काय, आम्ही फायनली रूमवर पोचलेलो आहे बघा. हे आमचा पसारा, एवढ्या बॅगा आणि ही रूम आहे आमची. होऊ शकता हा हॉल, हा एक रूम आहे. इथं बेड आहे, इथं एकच आम्ही बारीक 4-5 बाथरूम बघा. इंग्लिश आहे, गिझर आहे, सगळ्या सोयी आहे. टेन्शन नका घेऊ. रेटच्या हिशोबाने बरोबर आहे. टी पण आहे, AC पण आहे, प्लस AC रूम आहे ही. काय आपण पाणीपुरी खात होती समुद्रावर. उठ चला जायचंय. अरे आंघोळ नको, जे जाऊन येऊ. उठ पिंट्या, चल जाऊया बीचवर. आपण चाललोय आता बीचवर सकाळ परत. हा जॅकेट नाही घातलं. व्ह्यू काय भारी दिसतोय. ते नाही गेलेत रे, फोन लाव पहिला. तेच आहे तुला आमची पण गाड्या झाल्या. काहीतरी उडतंय रे पायावर.
अच्छा आता आपण कुठं आता आम्ही बोजा विजय नाही यांना सांगतो ना कुठे कुठे जाणार आहे. थांब. आता आपण कुठे आहे? इकडे इकडे. इथून मग आपण कुठे जाणार आहे? इथे आहे आपण. तिथून आपण कुठे जाणार आहे? मुरुडला. मुरुड कुठे आहे पण इथे? जंजिरा. हा कुठे गेला? दिसतच नाही. हा इथे जाणार आहे. आज आपण इथे आहे. इकडून इथे जाणार आहे. तिथे गेल्यावर बघूया. 46 किलोमीटर आहे. हॅलो गाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोला तर लेट झालाय. आता आम्ही विलावरून निघालोय. आता चाललोय आम्ही जंजिरा, मुरुड जंजिरा किल्ला. ऑन द वेच आहे, म्हणजे अर्धा रस्ता क्रॉस केल्यानंतर मी व्हिडिओ चालू केला. पण ठीक आहे. बघू आता पुढे काय काय होतंय काय नाही. आता थांबलोय जरा रिलॅक्स, पाणी बिणी पितोय. पाण्याची बॉटल संपलेली. आता आपण जंजिरा किल्ल्याची इथे आलोय. हा आहे जंजिरा किल्ला. तिकडे जायचं आता. वातावरण मस्त आहे. कपडे वाळवण्यात येत आहेत. काय करतोय? कपडे वाळवण्यात येत आहेत. दाखव कुठले कपडे. मी स्नॅप काढतो. वालव वालव. लाची दाखवू नको. ती आहे. बस ना दुसरी पण दाखव. टाकतो युट्यूबला. हे कसं पेटे बरोबर. कॅमेरामॅन दिसत आहे धूर. दाखव जरा काय. हा दिसला दिसला. आम्ही चाललेलो आहोत श्रीवर्धनला. त्यानंतर भारी दिसत ना व्ह्यू. आता आपण निघालो इथून. आम्ही आता निघालोय श्रीवर्धनला जायला. वैभवच्या गावातच आहे अजून. जस्ट बाहेर पडू. श्रीवर्धन इथून मिनिमम 40 किलोमीटर आहे. जायला मला 1.5 ते 1 तास लागेल. बघू आता पुढे तुम्हाला दाखवतो काय व्ह्यू
हे आमच्या बाकीच्या पाठीमागे. पाठीमागे आणि टोटल 4 बाईक आहेत, 8 जण. आणि मी आज खूप वर्षांनी स्प्लेंडर गाडी चालवतो. स्प्लेंडर चालवण्यात ती पहिली मजा ती अजून पण मजा आहे. बाकी गाड्या आहेत, स्पोर्ट बाईक आहेत. दाखवतो तुम्हाला. तर आज मी अलिबागला थंडी नव्हती, की माणगावला एवढी थंडी आहे ना, लय म्हणजे लय थंडी आहे. बाकी झोप तर लागली नाही, पारा नुसते गार वाफा येत होतं, लय थंडी. गावची थंडी गावची थंडी. तरी सकाळी 8:30-9 वाजता अंघोळ केली गरम पाण्याने. शांत नुसत्या वाफा येत होता, वाफा. हॅलो गाईज, आम्ही फायनली मंदिराकडे पोचलेलो आहे. हे दिव्य आगास गणेश मंदिर आहे, सुवर्ण गणेश मंदिर. तुम्हाला दाखवतो मी आतून कसं आहे कसं नाही. बघू शकता मंदिर, तुम्हाला दिसतं की नाही माहीत नाही. तर मी बघतो, दाखवतो आतून जाऊन. इथं शूटिंग अलाउडी नाही, तरी ते मी लपून काढतोय. त्यांचे ऋषीदादा, वैभवदादा लपून काढतोय, सगळ्यासमोर काढतोय, लपून काढतोय. लपून म्हणजे हळू बोलतोय, असं नाही की जोरात बोलतोय. ही लाईन आहे. आज आहे बऱ्यापैकी खूप गर्दी. बाहेर लांबून पर्यटन इथं दर्शनाला आलेलं आहे. बघू. वाव, भारी आहे, एक नंबर. खतरनाक. अरे सगळं कुठे चाललंय? तिथं नाही लेफ्ट. अरे तिथे बीच आहे तो. धूम वाली गाडी. ब्रिज तिकडचा इकडचा नाही. आरेवारीचा बीच आहे. अरे काय खतरनाक दिसतोय ना. हा जाऊन दे, आणतो. अरे मी पण तो बघ तिथे भारी आहे. खतरनाक ना. ते होडी पण लावलेली आहे, जाऊया का? हा असं मोबाईलात दिसून तुम्हाला फील नाही होणार की व्ह्यूज कसा आहे आणि कसा काय. तर तुम्ही काय ते बोलतात ते स्वतःहून इथं येऊन बघा. प्रत्यक्ष श्रीवर्धन श्रीवर्धनला जातानाच लागतो, प्रॉपर माहित नाही कुठे.
ये चल. ये ना पुढे. फोटो श्रीवर्धनचे तर फोटो घ्यायचा. ए चला चला वर जाऊ चला. हा मार मार. ए चले ती जाऊया. हे आता कुठं कुठली तिथे एक राईड करायला चाललोय ना आपण. हॅलो गाईज, आम्ही आता श्रीवर्धन बीचवर पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला एकदम मस्त वाटते. आता सनसेट पण बघू, तुम्हाला पण दाखवू. आता आम्ही बोटीत बसायचा विचार झालो आहे. बघू कुठल्या बोटीत बसा. मनाना राईडमध्ये बसायला काय नाही, पण एंडिंगला पाडतो म्हणजे मग आम्ही काय कपडे तर घेऊन नाही आलेलो आहे. मग बोटीत बसायचा विचार चालू आहे. बघू हे बघा, हे तुम्हाला जंगल बघायचं असेल तर पेंटेगड या.
हा कलवा दिवा बघायचा असेल तर वैभवका जावा आणि पोटला बघायचं असेल तर प्रतीकचा यावे. आमच्या ऋषीची इच्छा आहे म्हणून आम्ही जातोय. हे ऋषी संदेश संकेत तर पुढे गेलेत, तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही, पण तुम्ही बघू शकता. बाकी बघू तुम्हाला दाखवतो आम्ही कसे बसणार आहेत, कुठल्या बोटीत बसणार आहे. हॅलो गाईज आम्ही आता श्रीवर्धन बीचला आलोय. तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे ती. आणि आम्ही आहे ना एक आम्ही सोबत चुत्या मुलगा आहे, दाखवतो तुम्हाला मी. थांबा तिकडे पुढे गेल्यानंतर. आणि एक रिक्षावाला पण आहे आमच्यासोबत. हा बघा इकडे रिक्षावाला आहे. हा रिक्षावाला आहे. आणि काय चौरी तर आहे ना. तर हा आमचा संकेत आहे, हा ऋषी आहे, हा आपली प्रतीक आहे, हा रिक्षावाला आहे, हा रिक्षावाला आहे आणि हा संकेत आहे. हा संदेश आहे. आणि आहे आमचा पिंट्या. चला तर आपण जाऊया आता. बोटीत बसायला आम्ही चाललोय. आता आम्ही पहिला बोटीचा रेट विचारतोय बोटीचा. तर आम्ही बसणार आहे. किती रुपये बोटीत किती कुठपर्यंत किती किलोमीटर? 1 किलोमीटर. जायचा फोटो काढायचा फोटो काढला 200 रुपये. किती लोक तरी साहेब काय प्लॅन? अरे आपण त्याच्यात जाऊ ना. मी नाही भिजणार नाही भाई. अरे काय भिजत ते पलटी करतात. कपडे नाही आणले त्याच्यात भिजायला शॉर्ट्स वगैरे घेऊन या. मग कपडे घ्यायला पैसे. अरे म्हणून सांगतो चल ना जाऊ भिजत काय जातो सुकून आपण. मला काय प्रॉब्लेम नाही. चला हा मग जाऊ चल भिजू चल. मी नाही ना कशात त्याला सगळ्यांचे पैसे भरायला. हॉर्समध्ये हा. कोणाला बनाना मध्ये ए वाहना सर्वांचे पैसे भरायला लागतील. नाही गेलं तर काय होतं? हा ना मग चल. बनानामध्ये पण भिजणार. हा, तिथे येऊन अरे काढून direct. बनाना म्हणजे ते हे अरे हे असं रस्त्यात जातं रे. अरे नाही जाणार चल. जर हप्त्यात गेलं आणि भिजलो एक भिजलो ऐक. 100%. अरे मग सुकू आपण. भिजला आज रात्रीचा सगळा खर्च चुती आहे साला चुती आहे. तर मी काय बोलतो गाईज, आमच्या ऋषीला बनवायचा होता बनाना राईड मध्ये. तर प्रतीक काय बोलला माझ्या बनानावरती बस. पण काय करणार, आम्हाला जंगलातला बनाना नकोय, आम्हाला पाण्यातला बनाना पाहिजे. याच्यात बसूया. आईचा फोटो काढणार. हे आता आपण कुठे बोटीत बसलो, आता चाललोय निघालो इथून. आता आम्ही चाललोय बोटीतून फिरायला. आता आम्ही चाललोय बोटीतून फिरायला. इथं स्पॉन्सर आपला ऋषी पैसे नाही आलास तू. स्पॉन्सर हा काय घंटा बसलोय. आपल्या 1400 रुपयाची आपण काशी लावली आहे. हा बोटीत जाऊन ए दाड्या इकडे दिसत नाही काळ्या. इकडे 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 उन्हात येत नाही. हे बघा, त्याला बोललो होतो जंगलातला केल्यावरती बस, तर त्याला पाण्यातला केल्यावरती बसायचं होता. गेले ना त्याला. अरे त्याला मी बोललो बनाण्यावर बस त्या राईड वर. पाण्यात गेले ना 1400 पाण्यात गेले हा? म्हणजे काय फील काय आलं तुला? मी कोणाला जबरदस्ती नव्हती केली. मी अरे स्वतः जात होतो. तुला फील काय आलं त्या बोटीत बसून? आता मी बोललो असतो.
मी बोललो असतो फिल काय चल या माणसामुळे आमचे 1400 रुपये वाया गेलेत. या टकल्या कसं ए, आजा. काय फील आलं बोटीत बसून? काय नाही पाण्यात गेले पैसे मग मी पैसे देणार नाही रोशीत माझे पैसे. ब्लूबेरी मला ब्लूबेरी. ऑरेंज आणि स्ट्रॉबेरी काय मला एक मिक्स दोन मिक्स तू त्याची मार तो त्याची तुझी मार पाय धुवायला घेतला घे ना मग. तुझी लायकी आहे का बोल पाय धुवायची पाणी बोल बोल तू बोल बोल बोल. लायकी आहे का लायकी बोल. आहे का वापरायला? का त्याला घाबरतो काय? तो बोला गोड लागतो काय? बोल त्याला तू. तुझी लायकी आहे का पावडरने पाण्यात धुवायची हा? कशाला घेतलं पाय धुवायला पाय धुवायला आमची मजा कशाप्रमाणे माझ्या पीएफ ऋषीचा पीएफ आलाय 12,000 म्हणून ऋषीने बोटीचा पण स्पॉन्सर केलाय गोल्याचा पण स्पॉन्सर करतोय काल जेवणाचा पण स्पॉन्सर ऋषीनेच केला 12,000 उडवायचे आम्हाला आता आपण चाललोय घरी. घरी. आता आम्ही खाल बसलोय गोळा खायला. हा दिवस संपला ब्लॉग. गोळे किती आहे? आम्ही हाय जेवढे नाही मला नाही नाही एक कमी बाकी किती आम्ही आणि सर तरी एक ऑरेंज आणि स्ट्रॉबेरी. मी काय कुठला बोललो तो तुम्ही वेगळा सांगितला कुठला तरी कलर. ब्लूबेरी ब्लूबेरी. हा ब्लूबेरी. ब्लूबेरी. आपला एंड आहे ब्लॉगचा. आता नाही संपला ना आता. अरे हा रात्री आता पोपटी पण करणार आहे. त्याची रेसिपी सांगणार कोण करणार आहे पोपटी? घंटा. हा ऋषी जाडे याची आयडी इंस्टावर ऋषी जाडे म्हणून सर्च करा. नाही नाही आयडीच नाही नाही आणि याला भरभरून शिव्या द्या कमेंटवर. आणि आम्ही आलोय तर म्हणजे ह्याच्या वैभवच्या गावी. वैभव काय बोलशील? आम्ही आलो म्हणून त्रास झाला तुला? माझ्या गावी आहेत मला आता त्रास झालेला नाहीये. ओके मग सगळ्या मग काय झालंय आमच्या अजित सर तुम्ही गोळा खाणार आहे गोळा. तू उत्तर दे व्हिडिओ करतो. मका पण आहे सर मका पण आहे पहिला हा पिंट्या माझी खूप काळजी करतो आम्हाला कॉफी बिफी बनवून देतो. तो दुकान टाकणार आहे त्याला सपोर्ट करा. हा चहाची टपरी टाक. पिंट्या द चाय. मरतोय चौकात टाक खालून. तो तिकडे जाऊन काय उत्सादला भेटून आलास की हे तर जास्त तेल आहे. टाक इथं खड्ड्यात टाकू इथे टाक अंगावर उडे. तिकडे पण टाक टाक खड्ड्यात पण वैभव तू करमला बघ तिथे. हा फुटला कव. हा काय काढला नव्हतं का हे मगाशी? नाही काढलं.